मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अजित पवार यांच्यासोबत घातपात झाला का, अशा शंका उपस्थित होत आहेत. आणि याचे सगळे धागेदोरे अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमान कंपनीशी जोडले जात आहेत. तरी देखील या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येत नाहीये. म्हणूनच आमदार रोहित पवार आक्रमक झाले. परिणामी काल अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कंपन्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मेटकरी यांनी धडक दिली होती. अजित पवार यांचं अपघाती निधन झालं याबाबत पुरावे असताना देखील पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला होता. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी नकार दिल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओज देखील समोर आले होते. रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पत्र दिलं, त्याचबरोबर कडक कारवाई करण्यासाठी मागणी केली. अशातच आज रोहित पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार, युगेंद्र पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक बारामती पोलीस स्टेशन समोर एकवटले होते. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देण्यात येत होती. जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे असं म्हणत हातात पोस्टर घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. तरी देखील पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. आणि म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, रोहित पवार यांची मागणी काय आहे आणि तक्रार नोंदवून का घेतली जात नाहीये, याचीच माहिती सांगणार हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन होऊन आता जवळपास महिना होत आलाय. तरी देखील या अपघाताचं खरं कारण समोर आलेलं नाहीये. दरम्यान अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताबाबत स्वतःच्या पातळीवर चौकशी केलेली असून त्यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान ज्या VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं होतं, त्या कंपनीला मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींकडून वाचवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. VSR कंपनीशी संबंधित काही व्यक्ती सत्ताधारी वर्तुळात आहेत. काही जण राज्य पातळीवर तर काही जण केंद्रात सत्तेला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संबंधित आहेत. जर कोणी VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर तोही या कटाचा भाग आहे, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन अनेक दावे केलेत आणि पुरावे सादर केलेत. त्याचे सगळे धागेदोरे VSR कंपनीशी जोडले जात आहेत. मात्र तरी देखील सरकार या कंपनीवर कठोर कारवाई करत नाहीये. नुकतंच केंद्र सरकारने पुढाकार घेत VSR कंपनीवर एक कारवाई केली आहे. मात्र या कारवाईत VSR कंपनीच्या फक्त 5 विमानांवरतीच बंदी घालण्यात आली आहे आणि ती बंदी देखील तात्पुरती आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण संचालनालय अर्थात DGCA आणि VSR विमान कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. काल ते या प्रकरणी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत FIR दाखल करून घेण्यास नकार दिला होता. यावरून रोहित पवार आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांच्यात शाब्दिक वादही झाला होता. दरम्यान सुरुवातीला रोहित पवार यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी एका हवालदाराने लॅपटॉप देखील आणला होता. ते तक्रार नोंदवून घेणार तेवढ्यात तिथं DYSP आले आणि त्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पोलिसांना तक्रार नोंदवण्यासाठी कोण थांबवते, असा देखील प्रश्न उपस्थित झाला. तसं बघायला गेलं तर राज्याचं गृहमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्या अपघातावर तात्काळ कारवाई केली जाईल असं सांगत फिरतायत. मात्र अजित पवार यांचा अपघात अनेक संशयांच्या भोवऱ्यात असताना देखील तक्रार नोंदवून घेतली जात नाहीये. त्यामुळे पोलिसांवर राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा दबाव आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. तसंच अजित पवार यांचा अपघात बारामतीत झाला होता. मात्र बारामतीत पवार समर्थक गर्दी करतील म्हणून रोहित पवार मुंबईत तक्रार दाखल करायला गेले होते. मात्र तिथे तक्रार दाखल न झाल्याने त्यांनी त्यांचा मोर्चा बारामतीकडे वळवला, पण बारामतीमध्ये देखील त्याची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तरी देखील FIR घेतली नाही. दरम्यान रोहित पवार गुन्हा कसा दाखल करता येतो ते पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. तरी देखील पोलीस या प्रकरणी तक्रार दाखल करून घेत नाही. त्यामुळे रोहित पवार आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. पण म्हणजे तसं बघितलं तर इतर कारवाईमध्ये घटना घडली तर तात्काळ तक्रार नोंदवण्यात येते, पण राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा अपघात होतो आणि त्याची मात्र तक्रार नोंदवली जात नाही. म्हणजे अजित पवार पोलिसांना दखलपात्र वाटत नाहीत का, असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. नुकताच झालेला झारखंडमधला विमान अपघात जरी पाहिला तरी त्याची 2 दिवसात तक्रार नोंदवण्यात आली. मात्र अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू होतो आणि त्याची तक्रार घेण्यासाठी पोलीस टाळाटाळ करतात, ही खरंच चिंतेची बाब आहे असं देखील आता बोललं जात आहे. पण तक्रार दाखल का करून घेतली जात नाही त्याबद्दल सांगायचं झालं तर सध्या अजित पवार यांच्या अपघाताचा तपास CID करत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघातात ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत
त्या दिशेनेच सीआयडीची तपास यंत्रणा काम करते. त्यासोबतच रोहित पवार VSR या कंपनीला दोषी ठरवत गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करत आहेत. त्यासोबत रोहित पवार यांनी DGCA या सरकारी संस्थेवर देखील आरोप केलेत. त्यामुळे तपास पूर्ण व्हायच्या आधीच गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस तयार होत नाही आहेत. दरम्यान रोहित पवार यांनी पत्रकारांसोबत बोलताना सीआयडी खूप मंद गतीने तपास करत आहे असं सांगत तपासात वेग आणायचा असेल तर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली पाहिजे अशी देखील मागणी केली आहे. पण म्हणजे असं जरी असलं तरी गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक पुरावे सादर केलेत. त्याचे सगळे धागेदोरे VSR कंपनी आणि DGCA यांच्याशी जोडले जात आहेत. आणि आता नुकताच DGCAचा जो रिपोर्ट आलाय त्यात देखील VSRलाच दोषी ठरवत VSR कंपनीच्या Learjet 45 मॉडेलची 5 विमानं ग्राउंड केली गेली. पण VSR कंपनीच्या मालकावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं या कंपनीला वाचवण्याचा तर प्रयत्न होत नाही ना अशी शंका रोहित पवार उपस्थित करतायत. शेवटी म्हणजे या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचा विमान अपघात होऊन इतके दिवस उलटले तरी देखील या दुर्घटनेमागचं खरं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. रोहित पवार सातत्यानं पुरावे दाखवत आरोप करतायत. VSR कंपनी आणि DGCAवर गंभीर प्रश्न उपस्थित करतायत तरी देखील संबंधितांवर थेट गुन्हा दाखल केला जात नाहीये. सीआयडी तपास सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी तपासाची गती आणि पारदर्शकता यावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर या प्रकरणात काही संशयास्पद नाही तर FIR नोंदवण्यास पोलीस का टाळाटाळ करतायत. VSR कंपनीच्या विमानांवर तात्पुरती कारवाई झाली पण कंपनीच्या मालकांवर किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई का झाली नाही. या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड होता की त्यामागे कोणाचा निष्काळजीपणा किंवा आणखी काही गंभीर कारण दडलंय. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबाबतच जर इतकी अनिश्चितता आणि विलंब होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय. या प्रकरणात खरंच कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूमागचं सत्य महाराष्ट्रासमोर कधी आणि कसं येणार. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं खरं तर अत्यंत गरजेचं आहे. कारण हा केवळ एका नेत्याच्या मृत्यूचा प्रश्न नाही तर तो न्यायव्यवस्था, प्रशासन आणि नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. बाकी या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि रोहित पवार यांच्या मागणीनुसार खरंच DGCA आणि VSR कंपनीवर कारवाई झाली पाहिजे का ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.